महत्वाची बातमी, देवेंद्र फडणवीसांना जीव मारण्याची धमकी देण्याला अटक करण्यात आलेली आहे। सांताक्रूज पोलिसांकडून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। बीडमधल्या किंचन नवले तरुणानं सोशल मीडियामधून ही धमकी दिलेली होती आणि पोलिसांनी तपास केला असता आता त्याला अटक करण्यात आलेली आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की मराठा आरक्षणाच्या विषयावरून किंचक नवले या तरुणानं काही माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठार मारण्याची भाषा केलेली होती आणि तोच व्हिडिओ काही सोशल मीडियाच्या माध्यमांवरती योगेश सावंत या शरदचंद्रजी पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्यानं अपलोड केलेला होता। त्यालाही याआधी अटक करण्यात आलेली होती। मात्र आता किंचक नवले यालाही काल अटक केलेली आहे। बीडमधून वेषांतर करून राहत असताना त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि कालच त्याला बँड्रा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। त्याची बाजू ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी सुद्धा लढवलेली होती आणि आता आपण पाहतोय की पोलिसांनी रिमांड मागताना किंचक नवले स्वतःला एक सरपंच असल्याचं सांगतोय। ज्या पक्षाचं नाव घेतोय त्याच पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला याआधी पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामुळे या दोघांमधला संबंध आम्हाला तपासायचा आहे। शिवाय ही भाषा नेमकी कोणाच्या सांगण्यावरून त्याने केली हेही तपासायचं आहे असं सांगत पोलिसांनी युक्तिवाद केलेला होता। किंचक नवले याला सांताक्रूज पोलिसांनी अटक केलेली आहे। तो या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे आणि ज्या माध्यमांना त्यानं इंटरव्ह्यू दिला आणि तो जो काही सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यानं कुणाच्या सांगण्यावरून तो इंटरव्ह्यू दिला आणि कुणाच्या सांगण्यावरून तो व्हायरल करण्यास सांगितला अशा पद्धतीचा युक्तिवाद पोलिसांनी केलेला आहे। त्यामुळे किंचक नवले हा या प्रकरणातला मुख्य आरोपी होता आणि त्याच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे। आतापर्यंत आपण पाहिलं तर या गुन्ह्यामध्ये योगेश सावंत आणि किंचक नवले या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। सांताक्रूज पोलिसांकडून तपास सुरू आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।